खानापूर तालुक्यातील सर्वांना नमस्कार। तर एक परवा दिवशीची घटना घडलेली होती बेकवाड गावामध्ये, जे आपले गुंजू पाटील बाबाचे आहेत, त्यांची बैलं काही कारणानुसार दुर्दैवी त्यांचा पाण्यामध्ये पाय घसरून त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरावरती खूप संकट आलं की त्यांनी मुलासारखं बाळगलेली जी बैलं होती तीच त्यांची हरपली आणि त्यांना खूप हे झाल्यानंतर बरेच आजी आमदार आले, माजी आमदार आले, सर्वांनी मदत करून त्याच्यानंतर आमच्या संघटनेने सुद्धा पुढाकार घेतला की आपल्या जय जवान जय किसानच्या संघटनेच्या वतीने आपण सर्वांनी मिळून त्यांची बैले वापस आणू। पण आमच्या एका संघटनेच्या वतीनंच बैलं त्यांना दिल्यानंतर त्यांनाही थोडंसं म्हणजे मनाला त्यांचं वाईट वाटेल म्हटलं, आणि त्यांनी जी रक्कम दिलेली ती रक्कम आणि आमच्या जय जवान जय किसान या संघटनेची जी जमा झालेली रक्कम ती देऊन आम्ही आज त्यांना नवीन ही एक बळीराजाची एक जोडी त्यांना आपण सुपूर्द करत आहोत आणि ही त्यांनी आमच्याकडून सुपूर्द करून घ्यावी अशी मी विनंती करतो। तुम्ही संकट अशी येतात आणि जातात, त्या संकटाशी लढायला शिका, रडायला शिकू नका म्हटलं मी त्यांना। आणि त्यांना म्हटलं तुम्ही रडायची गरज नाही आहे, आपण जोपर्यंत शेतकऱ्यांची मुलं आहोत इथं तोपर्यंत तुम्ही अजिबात रडायचं नाही आहे। आणि शेतकऱ्यांचे ही मुलं असलेल्या नात्याने तुमच्या दारामध्ये पुन्हा एक जोडी येऊन उभं राहील। पण आम्ही आमच्या प्लॅन केलेलं होतं की आमच्या संघटनेच्या वतीनेच त्यांना ही जोडी आणून द्यायची आणि अजून पण आम्ही जर संघटनेच्या वतीने देऊ शकतोय त्यांना, आत्ता पण हे करू शकतोय। पण काही राजकीय नेत्यांनी सुद्धा याच्यामध्ये मदत केली, त्यांना परत समाजसेवकांनी मदत केली, त्यामुळे आम्ही सर्वांच्या वतीने जी रक्कम जमा झाली त्याच्यानंतर एक्स्ट्रा जेवढे लागले ते सुद्धा आम्ही घालून आम्ही त्यांना ती बैलजोडी आम्ही परत स्वतः जाऊन कित्तूरमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर त्यांच्या आवडीची जोडी बैलजोडी घेऊन आम्ही दिलेले आहेत। आणि आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते आपण जय जवान जय किसानचे संघटनेचे जे समाजसेवक आहेत, जी शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि त्याच प्रकारे कर्नाटक राज्य रयत संघटना वक्कट्टू ही पण एक संघटना, त्यांनी पण येऊन आज आपण हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे की आज त्यांच्या जी बैलजोडी आणलेल्या आहे त्यांना आपण आपल्या विधीप्रमाणे त्यांची पूजा करून जो आमचा जो शेतकऱ्यांचा जो बळीराजा आहे त्यांची जो आम्हाला जो खरोखर जो एक म्हणजे नॅचरल जो फूड देणारा, आम्हाला जो म्हणजे आमच्या जीवनासाठी आम्हाला मदत करणारा, स्वतःच्या खांद्यावरती वजन घेऊन तो आमचं पोट भरण्यासाठी जो दिवस रात्र काबाड करतोय शेतामध्ये, त्या बळीराजाची पूजा करायला म्हणजे आज इथं उपस्थित झालेलो आहोत। तर